तर राजकारणामध्ये हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. मातोश्रीच्या बाहेर आजही शिवसैनिक होते. तर घटनागद्य उल्हास वापड सर आणि त्याचबरोबर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर देखील आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. वापड सर, तुमच्याकडे येते मी. आजची जी सुनावणी झाली तर त्यावर तुमचं विश्लेषण काय? मला व्यक्तिगत असं वाटतं की या सुनावणीमध्ये दोन प्रश्न घटनात्मक अत्यंत महत्त्वाचे होते. एक म्हणजे राज्यपालांची भूमिका काय असावी किंवा त्यांचे अधिकार काय असावेत. आपल्याकडे संसदीय लोकशाही असल्यामुळे इंग्लंडमधली जी संसदीय लोकशाही आहे तसंच आपण सगळं राज्यघटनेमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांचा शब्द हा महत्त्वाचा असतो आणि गव्हर्नर नॉमिनल असतो. गव्हर्नरला काही बाबतींमध्ये डिस्क्रिशन दिलेलं आहे, परंतु आत्ता गव्हर्नर जे निर्णय घेत आहेत ते त्यांच्या डिस्क्रिशनमध्ये येत नाहीत. त्यामुळे गव्हर्नरकडनं राज्यघटनेचं उल्लंघन होत आहे का हे सुप्रीम कोर्टाला तपासून बघावं लागेल. भाग एक. आणि दुसरा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. तो पण राज्यघटनेचाच भाग आहे. तर 1/3 लोकांना बाहेर पडता येत नाही ही घटना दुरुस्ती आपण केली, पण 2/3 लोकांना बाहेर पडता येतं असं पण आपण म्हणतोय. म्हणजे रिटेल हॉर्स ट्रेडिंग करता येणार नाही, पण होलसेल हॉर्स ट्रेडिंग करता येईल अशा तऱ्हेचं काहीतरी हे होत आहे. त्यामुळे हे घटनाबाह्य नाही ना हे सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल. आणि त्यानंतर घटनेचा अर्थ लावताना घटनेत जे लिहिलेलं आहे त्याच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे 10व्या शेड्यूलमध्ये विलिनीकरण हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे हा जो गट आहे हा विलिनीकरण झालं नाही तर तो डिस्क्वालिफाय होईल. याच्यावरही सुप्रीम कोर्टाने निर्णय देणं आवश्यक आहे. थोडक्यात सांगतो की हे दोन्ही राज्यघटनेचे प्रश्न असल्यामुळे याचं विश्लेषण करण्याकरता किंवा अंतिम अर्थ लावण्याकरता कॉन्स्टिट्यूशन बेंच निर्माण करणं आवश्यक आहे. हे मी गेले महिनाभर सांगतोय. मला असं वाटतं की उद्याला सगळ्या बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय जे जज आहेत ते त्या ठिकाणी हे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे सोपवतील. फक्त एकच माझी इच्छा आहे की हा निर्णय जो आहे तो 15 दिवसाच्या आत घ्यावा. कारण हे जर का लांबणीवर पडलं, कारण आता 370 कलम आहे किंवा CAA कायदा आहे, ते 1.5-2 वर्ष पडून आहेत. कदाचित ते घटनाबाह्य असू शकतात. तसं इथे घडू नये, कारण 28 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यामध्येच गव्हर्नर असणार आहे. प्रत्येक राज्यामध्येच पक्षांतर बंदी कायदा पण लागू होणार आहे. त्यामुळे भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजे असं व्यक्तिगत मला वाटतं. जी, उज्ज्वल निकम सर, तुम्हालाही असंच वाटतं? निर्णय लवकर लागला पाहिजे यात शंका नाही. राजकीय अस्थिरता ही नुसती राजकीय स्थैर्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाही अशातला भाग नाही. सामाजिक स्थैर्य आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हे देखील निगडीत असल्यामुळे यावरती निर्णय लागणं, लवकर निर्णय लागणं हे कुठल्याही नागरिकाला अपेक्षित असंच आहे. त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. निकम सर, या सगळ्यामध्ये विलिनीकरण किंवा पक्षांतर बंदी कायदा या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाला ही स्पष्टता द्यावी लागणार आहे. निखिला, यात महत्वाचा मुद्दा असा आहे की 2/3 हे आमदार फुटले आहेत असं ते कधी मानायला तयार नाहीत. बरोबर आहे. ते म्हणतात आम्ही मूळ पक्षात शिवसेनेत आहोत. आता हा प्रश्न कुणी डिसाइड करायचा? पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केलं आहे किंवा व्हीपच्या आदेशाची अवज्ञा केली आहे, या प्रश्नाचा निर्णय प्रलंबित असताना घटनापीठ या निर्णय देईल का याबद्दल मी साशंक आहे. कारण असं आहे की ज्या 16 आमदारांच्या वरून हे सर्व प्रकरण सुरू झालं त्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस 48 तासाची देण्यात आली. विधिमंडळाच्या अधिनियमानुसार 7 दिवसाची हवी होती आणि म्हणून या 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंशतः दिलासा दिला आणि त्यांना ती मुदत वाढून दिली 11 जुलैपर्यंत. त्या दरम्यान त्यांनी खुलासा दिला. आता 10 परिशिष्टानुसार देखील
एखादा आमदार पात्र किंवा अपात्रता आहे या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकारी म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष असतो. तो निर्णय प्रलंबित आहे. त्यांचा खुलासा काय आला, त्यांनी पक्षांतर्गत 2 दिवस सोडलं की नाही सोडलं, म्हणजे लेजिस्लेटिव्ह विंग मध्ये व्हर्टिकल स्प्लिट झालं का, हा भाग आहे. पण यावरचा निर्णय प्रलंबित असताना मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय या प्रश्नाला हात लावणार नाही. कारण असं आहे की आतापर्यंतचे न्यायनिवाडे बघता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं अनेक खटल्याच्या निमित्ताने की विधानसभेचं कामकाज आणि विधानसभा ही सार्वभौम आहे. आणि जे अरुणाचल प्रदेशमध्ये हे देखील मान्य केलंय की ज्या वेळेला स्पीकरची ऍक्शन ही मालाफाईड असेल, विथ मॅलिस असेल, इलिगल असेल, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असेल तर आम्ही हस्तक्षेप करू. असं असताना अपात्रतेचा विषय यांनी अपात्रतेचा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याने कामकाज केलं, कृत्य होतं, याचा न्यायनिवाडा जोपर्यंत अंतिम येत नाही तोपर्यंत ते म्हणत नाहीत. आणि त्यांनी जे ऍफिडेव्हिट्स दाखल केलेले आहेत त्याच्यात ते दावा करतात की आम्ही पक्ष सोडला नाही. मग याचं हे सर्वोच्च न्यायालय म्हणून आज हरीश साळवेंनी जे नवीन त्यांनी एक यूथ स्टँड घेतला की आम्ही रिजॉइंडर ऍफिडेव्हिट दाखल करू. माझ्या मते त्यात प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन्स ज्याला प्राथमिक हरकती, या प्राथमिक हरकती घेण्याची शक्यता आहे. निवडणूकच्या 10 परिशिष्टानुसार पात्रतेचा निर्णय, अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, निवडणुकीचं चिन्ह कोणाला मिळावं, काय मिळावं, हा निवडणूक आयोग ही स्वतंत्र सक्षम यंत्रणा आहे, इंडिपेंडंट अथॉरिटी आहे, त्या संदर्भात ते पेंडिंग आहे. आणि बाकीचे जे 3 पिटिशन्स आहेत ते त्या अनुषंगाने आहे. मूलभूत प्रश्न असा आहे की राज्यपालांनी जे बहुमताची चाचणी पास करण्याविषयी तत्कालीन सरकारला सुचवलं ते त्यांचं कृत्य घटनाबाह्य होतं की नाही, हा मूलभूत प्रश्न आहे. हा घटनेशी निगडीत आहे. मग त्याच्यातही वाद असा निर्माण होऊ शकतो, राज्यपालांच्या दृष्टिक्षेपात जर आणण्यात आलं की सरकार अल्पमतात आलं आहे तर मग राज्यपालांनी काय करायचं? राज्यपालांनी मुख गिळून बसायचं का डोळे झाक करायचं? राज्यघटनेला काय अपेक्षित आहे? आणि इथे अरुणाचल प्रदेश तुम्हाला डिस्टिंग्विश करावं लागेल. म्हणून फॅक्ट्स वरती बऱ्याचशा गोष्टी आहेत. हरीश साळवे कुठले मुद्दे उपस्थित करतात ते निखिला बघायला पाहिजे. बरोबर. बापट सर, ज्या तऱ्हेची ही सुनावणी झालेली आहे तर त्या सुनावणीवरून तुम्हाला असं वाटतं का की पुढे मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा की मग होऊ नये? कसं आहे, एक इथे स्पष्ट करतो की ज्यावेळी राज्यपालांबद्दल चर्चा चालली होती घटना समितीमध्ये, म्हणजे 30 आणि 31 जुलै, साधारण 30 आणि 31 मे आणि 1 आणि 2 जुलै 4 दिवस 34 लोकांनी चर्चा केली. त्यात BG खेर जे आपलेच मुख्यमंत्री होते पूर्वी, त्यांनी असा मुद्दा मांडला की केंद्रात एकाचं सरकार असेल, एका पक्षाचं, आणि राज्यात दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल तर राज्यपाल हे केंद्राचे हस्तक म्हणून वागू शकतात. आणि त्यांनी असं म्हटलं की चांगले राज्यपाल आले तर ते चांगले निर्णय घेतील, परंतु जर का ड्युबियस राज्यपाल आले तर ते मिसचीफ करू शकतील, असं त्यांचं वाक्य आहे. आणि सुप्रीम कोर्टाने बरोबर हाच सल्ला राज्यपालांना दिला एका केसमध्ये की आपण केंद्र सरकारचे एम्प्लॉई नाही आहात तर तुम्ही राज्याचे कॉन्स्टिट्यूशनल प्रमुख आहात, त्यामुळे 159 कलमाखाली आपण जी शपथ घेतली आहे की घटनेचं संरक्षण करीन ती पाळायची भूमिका घ्यावी. आणि हे जर का तुम्ही सगळं पाहिलं तर आत्ता सध्याच्या राज्यपालांचे अनेक निर्णय हे घटनाबाह्य आहेत असं आम्ही घटना जे शिकवतो त्यांना वाटतं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे का की मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ नये, म्हणजे जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबायला हवं शिंदे गटानं?
कसं होतं, कायद्यातून पळवाटा काढणं हे फार सोपं असतं. कारण आमच्या कायद्यामध्ये एक म्हण आहे की लॉ ब्रेकर्स आर ऑलवेज स्मार्टर दॅन लॉ मेकर्स. त्यामुळे मंत्रिमंडळ 2 जणांचं असावं का 20 जणांचं असावं हे काही लिहिलेलं नाही आहे राज्यघटनेत. पण जिथे राज्यघटनेत काही लिहिलेलं नसतं तिथे ते आपण गृहीत धरायचं असतं, वाचायचं असतं. याला डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेस म्हणतात. तर डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेसनुसार मंत्रिमंडळ, याचा अर्थ महाराष्ट्रात समजा 40 जणांचं मंत्रिमंडळ होऊ शकत असेल तर निदान 15-20 मंत्री पाहिजेत. इथे 2च मंत्री जर का असतील तर ते कायद्यानुसार बरोबर आहे, परंतु घटनेचं जे स्पिरिट आहे त्यानुसार ते बरोबर नाही. उज्ज्वल निकम सर, हरीश साळवेंनी मुद्दा मांडताना असं म्हटलं होतं की बहुमतानं विधानसभा अध्यक्ष निवडण्यात आलेले आहेत, त्यामुळे पुढचे कायदेशीर जे चॅलेंज आहे त्यांना करता येत नाही, त्यामुळे निर्णय जे आहेत ते आता पुढच्या विधानसभा अध्यक्षांना घेऊ द्यावेत. तर नेमकं मग त्यावर कोर्टामध्ये काय होईल? निखिला, मी सकाळपासून हेच सांगतोय की ज्या वेळेला कायद्याने काही स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली असते निर्णय घेण्याबद्दलची प्रक्रिया, तर अपेक्षित असंच असतं की ती स्वतंत्र यंत्रणेने निर्णय घ्यावा. आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालय अपवादात्मक परिस्थिती त्या स्वतंत्र निर्णयाच्या ह्याच्यात घुसू शकतं, जाऊ शकतं. परंतु जी यंत्रणा सार्वभौम असेल त्या सार्वभौम यंत्रणेमध्ये सर्वोच्च न्यायालय कधी हस्तक्षेप करत नसतं हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. त्यामुळे विधिमंडळाचा सभासदाचा पात्रता किंवा अपात्रतेचा निर्णय हा पहिल्या प्रथम विधिमंडळात झाला पाहिजे आणि त्यातून सर्वोच्च न्यायालय तो रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे, हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. परंतु डायरेक्ट सर्वोच्च न्यायालय तुम्ही अपात्र झाला आहात असा निर्णय घेणं म्हणजे विधिमंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करणं असा होतो. बापट सर कदाचित माझ्याशी ऍग्री होतील. त्यामुळे मला नाही वाटत की सर्वोच्च न्यायालय या बाबतीत असा डायरेक्ट निर्णय घेतील. अर्थात हरीश साळवे कुठले मुद्दे उपस्थित करतात त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. बापट सर, एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. कोर्टानं आज एक प्रश्न हरीश साळवे यांना विचारला, म्हणजे शिंदे गटाला विचारलाय की तुम्ही नेमके आहात कोण? म्हणजे तुम्ही विलीन झाला नाहीत, तुम्ही नवीन पक्ष काढला नाहीत, मग तुम्ही आहात कोण? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? नाही, याचं उत्तर हरीश साळवेच उद्याला देऊ शकतील कदाचित. पण मी निकम सरांशी एका बाबतीत सहमत आहे की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, आता इलेक्शन कमिशन आहे किंवा स्पीकर आहे, तर त्यांचे निर्णय हे त्यांनीच घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये न्यायालयाने शक्यतो हस्तक्षेप करायचा नसतो. त्यातल्या इलेक्शन कमिशनबद्दल काही वाद नाही आहे, कारण इलेक्शन कमिशन इम्पार्शल आहे असं साधारण एक क्रेडिबिलिटी त्यांनी निर्माण केलेली आहे. परंतु स्पीकरच्या बाबतीत काय होतं की आपल्याकडचे स्पीकर हे इम्पार्शल असतीलच किंवा अंपायर म्हणून काम करतीलच अशी आपली खात्री नसते. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात, नंतर तिसऱ्या पक्षात, हे असं सगळं चालतं स्पीकर्सचं. इंग्लंडमध्ये स्पीकर जो असतो तो स्पीकर झाल्यावर पक्षाचा राजीनामा देतो आणि पुन्हा जेव्हा तो इलेक्शनला उभं राहतो त्यावेळी त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही आणि तो अनअपोज निवडून येतो. म्हणजे तो नॉन पार्टिझॅन आहे हे निश्चित असतं. आपल्या इकडे तसं नाही आहे. आपल्या इथले स्पीकर सर्रास पार्टिझॅन असतात, पक्षाच्या बाजूनी बोलतात आणि त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. हा माझा मुद्दा आहे मेनली. बरं, निकम सर, तुम्ही आहात तरी कोण असं कोर्टानं विचारलं असं आम्ही म्हटल्यानंतर निखिलाने तुम्ही हसलात, काय नेमकं कारण? कारण असं आहे की जे शिंदे गटाने ॲफिडेव्हिट दाखल केलंय त्याच्यात त्यांनी काय क्लेम केला आहे की आम्ही शिवसेनेचा पक्षांतर्गत बंदी कायद्याखाली कुठेही काही कृत्य केलं नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत, शिवसेना प्रमुख उद्धवजी आमचे नेते आहेत आणि म्हणून आम्ही पक्षांतर्गत बंदी कायद्याखाली नाही. आता हा वाद कोण सोडवेल की खरोखर तुम्ही पक्षांत, म्हणजे आजचा युक्तिवाद मला नाईलाजच असं म्हणावं लागेल की 2/3 फुटून गेले, लोकशाहीत मत व्यक्त करणं का नाही करणं, हे आज आपण बघितलं की याच
विधानसभेमध्ये असं काय मटेरियल आहे की ज्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल किंवा आरोप करता येईल की हे 16 आमदारांनी डिस्क्वालिफिकेशन केलं, अँटी डिफेक्शन केलं, त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं, व्हीपच्या आदेशाचं उल्लंघन केलं. तर व्हीपने काय कुठला आदेश काढला होता त्याच्यावरती त्यांचं काय उत्तर आहे, हे सगळे डिस्प्युटेड क्वेश्चन फॅक्ट मध्ये येतात. बापट साहेबांची एका भूमिकेशी मी सहमत आहे की या लोकशाही राज्यामध्ये स्पीकर्स हे पार्टिझन असतात. पण स्पीकर जरी पार्टिझन जरी असले तर सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करतं. त्याच्यामुळे आज आपल्याला असं प्रिझ्युम करता येणार नाही की या 16 आमदारांनी अपात्रतेवरती खुलासा दिला असताना तो खुलासा असमाधानकारक आहे आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय झाले असं म्हणता येणार नाही. त्या संदर्भात ऍडज्युडिकेशन व्हायला हवं, म्हणजे न्यायनिवाडा व्हायला पाहिजे. त्याविषयीचा न्यायनिवाडा देण्याचा अधिकार असा अध्यक्षाकडे आहे. अध्यक्षाचा आणि निश्चितपणे दुसऱ्या बाजूला अधिकार आहे की अध्यक्ष हा त्यांच्याच बाजूचा असल्याने, त्यांच्याच कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये आल्याने त्याचा पक्षपाती तो निर्णय आहे, त्याला ते सर्वोच्च न्यायालय आव्हान देऊ शकतात. परंतु सर्वोच्च न्यायालयात असं गृहीत धरणं माझ्या मते हे घटनेला मान्य नाही. आणि घटनेला मान्य नाही एवढेच करता अप्रत्यक्षपणे सार्वभौम यंत्रणेमध्ये आपण हस्तक्षेप करीत आहात असा सरळ अर्थ स्पष्ट होतो. त्यामुळे आज फक्त जे तोंडी जे सर्वोच्च न्यायालयाचे ओरल ऑब्झर्वेशन होत आहेत किंवा दोन्ही बाजूच्या वकिलांचा जो युक्तिवाद होता, यातून कुठलाही अर्थ निघू शकत नाही, निष्कर्ष निघू शकत नाही. कारण मूळ मुद्द्यावरती आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला नाही. मूळ मुद्दा असाच आहे की राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवणं हे आर्टिकल 163 174 यानुसार आहे. त्यांना अनियंत्रित अधिकार आहे का गव्हर्नर शुड कॉल द मीटिंग विथ द एड अँड असिस्टन्स ऑफ द काउन्सिल ऑफ द मिनिस्टर हेडेड बाय द सीएम, हा मर्यादित 163 प्रमाणे आहे की नाही या संदर्भातला आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते राज्यपालांनी विशेष सत्र अधिवेशन बहुमताची चाचणी हा नंतर बहुमताची चाचणी पास करायला सांगणं हे घटनाबाह्य आहे की नाही, हा मूलभूत मुद्दा आहे असं माझ्या मते. नक्कीच बापट बापट साहेब सर, काय म्हणतात हाच ते मुद्दा बघूया. थोडा पुढे न्याल. नाही, माझं म्हणजे आमच्या दोघांमध्ये फारसं मतभेद नाही आहे खरा काही. माझं असं मत आहे की शेवट जर का लोकशाही उत्क्रांत व्हायची असेल तर राज्यघटना, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय आणि प्रथा परंपरा या उत्क्रांत व्हायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही व्यक्तींवर आपण, म्हणजे मग राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. शेवट कुठलीही व्यवस्था ही विश्वासावर चालते, तेव्हा सगळीकडे अविश्वास दाखवणं हेही बरोबर नाही आहे. तेव्हा 75 वर्षात आपल्या लोकशाहीला होतील, त्यामुळे काही मॅच्युरिटी आता राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी सुद्धा अंगात भिनवून घ्यायला पाहिजे. बापट सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. कपिल सिब्बल यांनी जो मुद्दा मांडला होता की 2/3 जरी बहुमत असेल तरी शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की आम्हीच शिवसेना, मात्र तो एका पक्षाचा भाग आहे, तो एक गटही पक्षाचा भाग आहे आणि त्यामुळे ते पक्षावर दावा करू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही, कसं आहे, राज्यघटनेत 2 वर्डिंग क्लिअर दिलेली आहेत, एक ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि एक लेजिस्लेटिव्ह पार्टी. तर आता खरी पार्टी कुठली, जे लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे ती पार्टी का ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी? तर सध्या मला तरी असं वाटतं की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे तिथे ज्यांचं वर्चस्व आहे त्यांची ती शिवसेना होईल. आता हाही निर्णय अर्थात सुप्रीम कोर्ट देईलच. नक्कीच. निकम सर, मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की बापट साहेब, जी 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 बोला निकम सर. बापट साहेब, 1992 ला
ज्या वेळेला मुलायम सिंग यांनी समाजवादी पक्ष स्थापन केला उत्तर प्रदेशमध्ये, तेव्हा त्यांना सायकल हे चिन्ह दिलं होतं. आणि अखिलेश आणि त्यांच्यामध्ये जेव्हा वाद निर्माण झाले तेव्हा मुलायम सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आणि मग त्यावेळेला निवडणूक आयोगाने त्या जो पुरावा घेतला त्यावेळेला दोन बाबीकडे लक्ष दिलं. म्हणजे पहिलं आपण म्हणतात ते जी पक्षावरती कोणाचा ताबा आहे, म्हणजे पक्ष म्हणजे पक्ष संघटना कोणाच्या ताब्यात आहे, पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहे, हा एक भाग. आणि जेव्हा हा भाग फेल होतो तेव्हा लेजिस्लेटिव्ह विंग म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी. आता दोन गोष्टी आहेत. शिवसेनेची पक्ष घटना ही निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली आहे आणि त्या घटनेनुसार निवडून आलेले पक्षाचे पदाधिकारी घटनेनुसार हे कोणाच्या बाजूने आहेत हे निवडणूक आयोगाला तपासावं लागेल. आणि तसंच निवडणूक लेजिस्लेटिव्ह विंग. माझा प्रश्न असा आहे की समजा याच्यात इम्बॅलन्स झालं, म्हणजे घटना संघटनेवरती एकाचा ताबा असेल आणि दुसऱ्याचा ताबा लेजिस्लेटिव्ह विंग मध्ये, हु विल विन? पार्टी कोणाच्या ताब्यात जाईल? तुमचं काय रिडिंग आहे, मत आहे? अकॅडमिक चर्चा आपली. नाही, हा फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पण इथे प्रायमा फेशी मला असं वाटतंय की जी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे त्याला इथे सुप्रीम कोर्ट महत्त्व देणार, अशा करता की शेवट हे जे निवडून आलेले लोक आहेत हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेत, व्यक्तिगत क्रेडिबिलिटीवर नाही निवडून आलेले. त्यामुळे दोनमध्ये जर का तुलनाच करायची झाली तर जास्त महत्त्व आपल्याला ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीला द्यावं लागेल. बापट साहेब, सुप्रीम कोर्टात हा इश्यू धसाच जाऊ शकत नाही, कारण निवडणूक कमिशनला, इलेक्शन कमिशनला हा प्रश्न घ्यावा लागतो. हा भाग पुराव्याचा आला आणि तुम्ही म्हणता त्याशी मी सहमत आहे की पक्ष संघटनेवरती ज्याचा ताबा, तसा पुरावा ज्याच्याजवळ असेल पक्ष नेतृत्वाकडे, म्हणजे निवडून आलेले त्यांचे संघटनेप्रमाणे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवडणं, तो पक्ष त्याचा, याच्याशी मी सहमत आहे. लेजिस्लेटिव्ह विंग हा दुय्यम प्रश्न झाला, परंतु हा सुप्रीम कोर्ट प्रश्न डिसाईड करू शकत नाही. माझ्या मते हा प्रश्न डिसाईड करेल. नाही, अगदी बरोबर आहे. नाही, माझं तेच मत आहे. त्याच्यामुळे हा सुप्रीम कोर्ट नाही, आपलं बरोबर आहे ना की हा प्रश्न निवडणूक आयोगानेच ठरवावा लागेल. फक्त निवडणूक आयोगामध्ये काही अन्याय होत असेल, मॅलाफायडे असेल तर शेवटचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाकडे राहणार, असं माझं मत आहे. कारण शेवट एक लक्षात घ्या की कुठलाही प्रश्न हा शेवट सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतोच. पण प्रथम तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की इलेक्शन कमिशननी हे सुरुवातीला तपासून बघायला पाहिजे. नक्कीच. उज्ज्वल निकम सर, एक महत्त्वाचा प्रश्न, मग अशी तुम्ही म्हणालात राज्यपालांच्या भूमिकेविषयी काही प्रश्नचिन्ह जे ती उपस्थित करण्यात आलेली होती, आपण बघितलं आज कोर्टामध्ये देखील. मात्र महाधिवक्त्याने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की अनंत काळासाठी काही राज्यपाल थांबू शकत नाहीत. जर त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की हे सरकार अल्पमतात आहे तर मग त्यांनी विचारणा करणं तात्कालीन मुख्यमंत्र्यांना की तुम्ही बहुमत सिद्ध करा हे योग्यच होतं, असं हा मुद्दा मांडलेला. हा महत्त्वाचा खूप मुद्दा आहे. आणि त्यावेळी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी बहुमताला ते सामोरे गेले नाहीत हे आणि राजीनामा दिला, हे देखील खूप महत्त्वाचं. निश्चित मी सकाळपासून हेच सांगतोय की राज्यपाल कॅन नॉट बी अ म्यूट स्पेक्टॅटर. लक्षात घ्या, आर्टिकल 163 काय म्हणतात, बापट साहेब याच्याशी सहमत होती. गव्हर्नर शुड ऍक्ट ऑन द एड अँड द असिस्टन्स. त्याचं वाक्य असं आहे की ऑन द एड अँड असिस्टन्स ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. म्हणजे राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शन काम केलं पाहिजे, ही एक भूमिका. आर्टिकल 174 असं सांगतं की गव्हर्नर कॅन समन्स द सेशन अँड डिझॉल्व द सेशन, हे एक अधिकार आहे. परंतु अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात ज्या जस्टिस रमन्नाजी होते त्यांनी एक निरीक्षण नोंदवलं आहे की राज्यपालांनी राजकीय पक्षाच्या चार भिंती आड काय चालतं याकडे लक्ष देता कामा नये. हा एक मुद्दा. चीफ जस्टिस केहर सिंग यांनी त्याच्यात सांगितलं
की राज्यपालांची कृती घटनाबाह्य असेल तर विल सेट द क्लॉक आणि रिव्हर्स द क्लॉक. आम्ही घड्याळ उलट फिरू घड्याळच्या काटे. आता महाराष्ट्रात जे काही घडलं, राज्यपालांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, सरकार अल्पमतात आहे. प्रश्न हा आहे की मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे काही सांगितलं नाही की बहुमताची चाचणी आम्ही घेतो, तर राज्यपालांनी स्वतःहून तसं कृत्य करणं हे घटनाबाह्य होईल का? नंबर एक. नंबर दोन, राज्यपालांनी जर घटनेचे कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं तर राज्यपालांनी डोळ्यावरती पट्टी घालून बसायचं आहे का? वेदर इज अ म्यूट स्पेक्टेटर. मला जे वाटतं ते उत्तर नाही असं आहे. म्हणून राज्यपालांनी महाराष्ट्रात काय केलं, फार हुशारीने वागले. त्यांनी तत्कालीन सरकारला बहुमताची चाचणी द्यायला सांगितली आणि ही 30 जूनला सांगितली. 30 जून का जुलै. त्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींनी राजीनामा दिला. आता इथे गमतीची गोष्ट अशी आहे, त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर जे शिवसेनेचे आमदार होते त्यांनी जर दुसऱ्या पक्षाला ओपन मतदान केलं असेल व्हीपच्या आदेशावर, तर ते डायरेक्ट डिस्क्वालिफाय झाले असते. परंतु राजीनामा दिला, सरकार गडगडलं, राज्यपालांना दुसरी संधी मिळाली. त्यांनी बहुमताचा दावा शिंदे गटाने केला, त्यांना मुख्यमंत्री आणि बहुमताची चाचणी त्यांना द्यायला सांगितली, ते पास झालं. बापट सर, आपलं काय म्हणणं आहे? हा, मला तेच म्हणायचं होतं. बापट सर, यावर काय सांगाल तुम्ही? नाही, आता मी माझं एवढं मत सांगतो. मला पुढची मीटिंग आहे, तर एवढं मत सांगून मी निघतो इथं. आत्ता निकम सरांनी जे सांगितलं 174 कलमाचं, तर 174 कलमाखाली गव्हर्नरला सेशन बोलवता येतो, तो सत्रांत करता येतं किंवा डिझॉल्व करता येते. विधान परिषद डिझॉल्व होतच नाही. हा जो अधिकार आहे हा डिस्क्रिशनचा भाग नाही आहे आणि डिस्क्रिशनचा भाग नसल्यामुळे याचा उपयोग मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच करावा लागतो, असं प्रायमा फेशी अर्थ अपेक्षित आहे. आता दुर्दैवाने काय झालं, म्हणजे संशयाला कसा जागा निर्माण होते की राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना काहीच न विचारता ऑपोजिशन लीडर त्यांच्याकडे गेलेले असताना हा निर्णय जाहीर केला आणि ते ऑपोजिशनचे लीडर त्यांच्याशी बसलेले असताना टी व्हीवर त्यांचं पत्र पण जाहीर झालं. म्हणजे याच्यामध्ये संशयाला फार जागा उरते. तर मला असं वाटतं की राज्यपालांनी सुद्धा थोडंसं कायदेतज्ञांना विचारावं आणि त्यानंतर स्टेप्स घ्याव्या. डोळ्यावर पट्टी बांधून बसावं असं माझं अजिबात मत नाही आहे. कारण शेवट असं आहे की राज्यकारभार जर का चालला नसेल राज्यघटनेप्रमाणे तर 356 खाली जी शिफारस करावी लागते ती राज्यपालांनाच करावी लागते की राष्ट्रपती राजवट आणा. कदाचित मला असं वाटतं की हा प्रश्न जर का असाच प्रलंबित राहिला तर तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये येऊ शकते की तात्पुरती राष्ट्रपती राजवट इथे लागू होऊ शकते. आपण निघूया. जी, खूप खूप धन्यवाद बापट सर, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप छान माहिती या ठिकाणी सांगितली. निकम सर, तुमची एक लास्ट कमेंट या सगळ्यावर. चला, हा आता मलाही सोडा निघेल. जी, बोला. खूप खूप धन्यवाद बापट सर आणि निकम सर तुमचेही. उद्या ही सुनावणी होणार आहे. पुन्हा एकदा संवाद साधू तुमच्याशी आणि या सुनावणी संदर्भामध्ये. तुर्तास खूप खूप धन्यवाद. खूप छान मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडलेत त्याबद्दल.